तुमचा लाईट बिलशी रिलेटेड कोणता इश्यू असो, तुम्हाला असं वाटतं की ॲव्हरेज बिल आलेलं आहे, लाईट बिल खूप जास्त आलेलं आहे, मी घरात नसताना पण लाईट बिल एवढं आलंच कसं, कुठलाही इश्यू असो, MSCBने 2-3 कॉन्टॅक्ट नंबर, कस्टमर केअर नंबर दिलेला आहे, ज्या नंबरवर तुम्ही 24 तासामध्ये कधी पण तक्रार करू शकता. सगळ्यात पहिली तक्रार तुम्हाला करायची आहे 1912 या नंबरवर, 1912 स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत तर लक्षात ठेवा. तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावरून कॉल करायचा. फक्त कॉल करताना 3 गोष्टीची माहिती माहिती असणं गरजेचं आहे. नंबर 1, तुम्हाला कंझ्युमरचा नंबर माहीत पाहिजे जो लाईट बिलवर असतो. नंबर 2, बिलिंग डिटेल पण माहीत पाहिजे ज्यात पण लाईट बिलवर असतात. नंबर 3, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचे जो मीटर आहे, एनर्जी मीटर, त्याची चालू रिडिंग किती आहे त्याचा फोटो तुम्ही काढून ठेवायचा. या 3 गोष्टी तुमच्याकडे ठेवा. कॉल करा. कॉलवर या तुमच्या जी काही कंप्लेन असेल ती तुम्ही तक्रार त्याच्यावर करा. MSCBचं म्हणणं आहे की 3 ते 7 वर्किंग दिवसामध्ये तुमची कंप्लेन ॲक्सेप्ट केली जाईल. तुम्हाला एक रेफरन्स नंबरच्या माध्यमातून एक मेसेज दिला जातो ज्याला कंप्लेंट नंबर म्हटलं तरी चालेल. 3 ते 7 दिवसानंतर जे कोणी अधिकारी लोक वगैरे असतील MSCBचे ते तुमच्या घरी येतील. जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट करतील. जर खरंच तुम्हाला लाईट बिल जास्त आलेलं आहे तर ते सॉर्ट आउट करून जे तुमचं ओरिजिनल म्हणजे तुम्हाला जे काही बिल भरायचे ते तुम्हाला चेंजेस करून देतील. समजा या 7 दिवसामध्ये जर तुमची कंप्लेंट राईज करून पण तुम्हाला काही फीडबॅक आलेला नाही, त्याला ऑप्शन काय मी सांगतो. 7 दिवस थांबा. 7 दिवसानंतर दुसरा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे 1915 किंवा अजून एक कॉन्टॅक्ट नंबर आहे 1800111400 स्क्रीनवर बघा. या नंबरला परत 30 तुम्ही प्रोसेस करू शकता किंवा अजून एक व्हॉट्सअप नंबर आहे जो खाली दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचं पूर्ण नाव, मराठीमध्ये तुमची तक्रार, तुमचे एनर्जी मीटरचा फोटो आणि तुमच्या लाईट बिलाचा फोटो सेंड करा. माझ्या मते MSCB याच्यावर 100% काही ना काही रिप्लाय देईल जेणेकरून तुमचे जे काही लाईट बिल जास्त आलेलं आहे ते तुमचं रिकवर होऊन जाईल. हा व्हिडिओ मॅक्झिमम जणांना शेअर करा. शेतकरी लोक काय करतात ज्यांना माहीत नाही ते MSCBच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन उगं बिनकामी रांगा क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांची बिनकामी इकडे तिकडे पळू परेशानी होते. सो मला असं वाटतं ज्या लोकांना ही गोष्ट माहीत नाही त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. मॅक्झिमम लोकांना या व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांची MSCB ऑफिसला जाऊन बिनकामी पळापळी होणार नाही. अंडरस्टँड? धन्यवाद.